नमस्कार मैत्रिणींनो, तर आजची रेसिपी आहे वाफेवरची भरलेली वांगी। तर यासाठी मी ते वांगी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि वाटण्यासाठी आपण खोबरं किसून घेतलेले आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर, लसूण, अद्रक, कढीपत्ता हे सर्व आपण साहित्य वाटून घेणार आहोत। त्यासाठी मी पहिल्यांदा कढई गरम करून त्यात आपण किसलेलं खोबरं भाजून घेणार आहोत। त्यानंतर शेंगदाणेही भाजून घ्यायचे आहेत। भाजलेल्या शेंगदाण्यात आपण लसूण टाकून आणि थोडीशी जिरे टाकून भाजून घेतलेली आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात खोबरं, शेंगदाणे आणि जिरी, कढीपत्ता, लसूण, परत आपण धना पावडर टाकणार आहोत, हळद टाकायची आहे, मसाले टाकायचे आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले टाकून घ्यातात। मी इथे कांदा लसूण मसाला टाकला आहे, मीठही टाकायचं आहे आणि कोथिंबीर, हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। वाटून घेताना आपल्याला त्यात अजिबात पाणी टाकायचं नाही। पाणी न टाकता आपण हे सगळं वाटून घ्यायचं आहे। आता वाटलेल्या मसाल्यामध्ये आपण एक पळी तेल टाकणार आहे आणि इकडे स्वच्छ केलेली वांगी आपण अशी मधून कापून घ्यायची आहेत, कारण आपण ही वांगी भरून करणार आहोत। वांगी स्वच्छ करताना ती बघून स्वच्छ करायची आहेत आणि त्यानंतर आपण जो मसाला केला आहे तो मसाला वांग्यांमध्ये असा दाबून भरून घ्यायचा आहे। इथे मी दाखवल्याप्रमाणे अशी दाबून वांगी भरून घ्यायची आहेत। आता ही भरलेली वांगी आपण वाफेवर शिजवणार आहोत। त्यासाठी मी इथे चाळणीला तेल लावून घेतलेले आहे। त्यानंतर भरलेली सगळी वांगी आपण चाळणी ठेवून घ्यायची आहेत। मी इकडे पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेले होते। अगोदरच पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण ही वांगी शिजायला ठेवायची आहेत। 10 मिनिटांनंतर वांगी चांगली शिजली आहेत। त्यानंतर आपण कढईत तेल गरम करायला ठेवायचं आहे। त्यानंतर मी त्यात जिरी टाकली, मोहरी टाकली आणि थोडासा लसूण टेचून टाकलेला आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण जो मसाला केला आहे वांग्यात भरण्यासाठी तो त्यात टाकून घ्यायचा आहे आणि तोही चांगला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण वाफवलेली वांगी त्यात टाकून परतून घ्यायची आहेत। तर तुम्हाला चवीप्रमाणे मीठ टाकायचे असेल तर थोडेसे टाकू शकता। आपण अगोदरच मसाल्यात मीठ टाकलेलं आहे आणि परतल्यानंतर वरून आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत। तर अशा प्रकारे तयार आहेत वाफेवरची भरलेली वांगी। ही वांग्याची भाजी आपण प्रवासालाही घेऊन जाऊ शकतो आणि मी त्याबरोबर केलेली आहे ज्वारीची भाकरी। तर आजचं आहे असं जेवण। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा।